नमस्कार, जीवन संजीवनी या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. रोजच्या आहारामधील भाजी आपण वापरत असणारी ही भाजी, ज्याला मराठीमध्ये शेवगा, शेकट, हिंदीमध्ये शहजाना, संस्कृतमध्ये सिग्रू आणि इंग्रजीमध्ये हॉर्स रॅडिश ट्री असं म्हटलं जातं. आयुर्वेदामधली अतिशय गुणकारी अशी वनस्पती आहे. त्याच्या पानाचा, फुलाचा, लाकडाचा आणि मुळीचा आयुर्वेदिक तसेच याच्या बियांचा सुद्धा आयुर्वेदिक वापर होतो. आणि असा एकही रोग नाही ज्याने जो शेवग्याच्या वापराने आपण बरा करू शकत नाही. त्याच्या पानापासून ते मुळापर्यंत सर्व गुणधर्म असलेली वनस्पती आहे ही. आणि या वनस्पतीचा वापर करून आपण जवळजवळ 21 प्रकारचे रोग जे आहेत ते पूर्णपणे बरे करू शकतो. तर कोणते असे आजार आहेत ते याच्या शेवग्याच्या वापराने आपण पूर्णपणे बरे करू शकतो आणि कसे बरी करू शकतो, तर आज मी तुम्हाला याच्याविषयी माहिती सांगणार आहे. तर याची जी फुलं आहेत ही फुलं अतिशय गुणकारी अशी फुलं आहेत. ज्या माता भगिनींना मासिक पाळी वेळेवर येत नाही, मासिक पाळीमध्ये खूप त्रास होतो, रक्त जातं किंवा रक्त कमी जातं, पोटदुखीचा त्रास होतो, तर त्या माता भगिनीने जर याची फुलाची भाजी जर 7 दिवस रोज करून खाल्ली तर हा त्रास कायमचा निघून जातो. तसेच काळे डाग, आपल्या अंगावर काळे डाग असतात, जुन्या जखमाचे डाग असतील, मुरमाचे डाग असतील, या वनस्पतीची साल जर उघळून त्याच्यावर 11 दिवस लावली तर शरीरावरचे काळे डाग पूर्णपणे निघून जातात. याची जी बी आहे अतिशय गुणकारी अशी या शेवग्याची बी आहे. आपण शेवग्या शेंगा आणल्यानंतर त्याच्यामध्ये बिया निघतात. ही बी जर वाळवली आपण तर याच्यामध्ये 36% तेल असतं, जे तेल काढलं जातं आणि त्याचा वंगण म्हणून वापर केला जातो. गडाळीतल्या सूक्ष्म पार्टसाठी त्याचं वंगण म्हणून वापर केला जातो. याला श्वेतमरीच असं म्हटलं जातं या शेवग्याच्या बियाला. आणि दात दुखीसाठी अतिशय गुणकारी अशी ही शेवग्याची बी आहे. दात दुखत असेल तुमचा तर शेवग्याची बी घ्यायची, कुटून त्याची बुकटी करायची, त्याचा चूर्ण बनवायचा आणि दुखणाऱ्या दाताच्या फटीमध्ये धरायची. शेवग्याची बी जी असते ती पाणी निर्जंतुक करण्यासाठी वापरली जाते. आणि दूषित असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण शेवग्याच्या बियाची पूड टाकली तर पाणी हे पूर्णपणे निर्जंतुक होतं. त्याच पद्धतीचा आपल्या दातामध्ये जर ती पूड धरली आपण, शेवग्याच्या बियाची पूड, तर दातामधली किडी पूर्णपणे मरून जाते, दातामधली आळी मरून जाते, दात दुखायचा तात्काळ थांबून जातो. महत्वाचा उपयोग असा आहे का संधिवात असणाऱ्या व्यक्तींनी या झाडाची सालीचा जर काढा घेतला 7 दिवस, झाडाची साल आपल्याला काढायची आहे आणि त्याचा 7 दिवस काढा साल उकळून घ्यायची आहे निम्म पाणी होईपर्यंत. 7 दिवस जर तुम्ही हा काढा पिले तर संधिवात पूर्णपणे निघून जाते. याचा अतिशय महत्वाचा आणि खूप छान असा उपयोग आहे मूतखडा पाडण्यासाठी. कितीही मोठा मूतखडा असू दे, तो या वनस्पतीचं लाकूड, ओलं लाकूड, आपल्याला वाळलं लाकूड नाही वापरायचं, ओलं लाकूड किंवा ओलीच मुळी पाहिजे, मुळी किंवा लाकूड कोणतेही असू दे, छोटासा तुकडा काढून त्याच्यामध्ये 2 कप पाणी टाकून त्याला 1 कप होईपर्यंत ते लाकूड उकळवायचं आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं. आणि हा काढा सकाळी उपाशीपोटी, संध्याकाळी झोपताना हा जर काढा तुम्ही 7 दिवस नियमित घेतला तर तुम्हाला मूतखड्याचे तुकडे होऊन मूतखडा हा पूर्णपणे पडलेला दिसेल. अल्सर हा पोटाचा आजार आहे आणि ही पोटाचा आजार सुधारवणारी ही वनस्पती आहे. जर याच्या पानाची भाजी दिवसातून 2 वेळेस 3-4 दिवस जर आपण ही भाजी खाल्ली तर अल्सर पूर्णपणे निघून जातो. याच्या पानाच्या भाजीने लिव्हरची जी कार्यक्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने सुधारते आणि लिव्हर आपल्या इन्सुलिन चांगल्या पद्धतीनं सिक्रेट करायला सुरुवात होते आणि त्यामुळे तुमच्या डायबेटिसची समस्या सुद्धा पूर्णपणे निघून जाते. काही माता भगिनींना याचा पीसीओडीचा प्रॉब्लेम असतो. जर याच्या पानाची किंवा फुलाची भाजी जर तुम्ही नियमित खाल्ली 7 दिवस तर हे मासिक पाळीचा त्रास असेल, पीसीओडीचे प्रॉब्लेम असतील, ते पूर्णपणे निघून जातात. याचा पुढचा उपयोग आहे पोट साफ करतं. याच्या पानाची भाजी जर आपण 5 दिवस खाल्ली, सलग 5 दिवस जर खाल्ली तर बद्धकोष्ठता पूर्णपणे निघून जाते. आपल्या लहान आतड्याची आणि मोठ्या आतड्याची कार्यक्षमता ही पूर्णपणे वाढते आणि मग आपल्याला पोट साफ न होण्याची समस्या जी असते ती पूर्णपणे निघून जाते. तोंड येणे, पानामध्ये व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मोठ्या प्रमाणामध्ये असतं, त्यामुळे तोंडाचे जे आजार आहेत, नतीचे जे आजार आहेत ते पूर्णपणे निघून जातात. तोंड येण्याची समस्या जी आहे ती पूर्णपणे निघून जाते. अंगावरचं दूध वाढण्यास, माता भगिनींना एखाद्या दूध येत नाही, दूध येण्यासाठी याचा खूप महत्वाचा वापर होतो. जेवणामध्ये शेवग्याच्या शेंगा जास्त प्रमाणामध्ये वापरायच्या. पानाची, फुलाची भाजी जर नियमित खाल्ली तर अंगावरचं दूध सुद्धा वाढतं, दूध चांगल्या पद्धतीने येतं. हाडांना मजबूती देण्याचं काम शेवगा करतो. शेवग्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं आणि त्यामुळे आपल्या हाडांना बळकटी येते. आपल्या शरीरामधले कॅल्शियमची कमतरता पूर्णपणे भरून निघते. तुम्ही नियमित शेवग्याच्या शेंगा खाल्ल्या पाहिजेत, शेवग्याच्या पानाची भाजी खाल्ली पाहिजे, फुलाची भाजी खाल्ली पाहिजे. हाडांना मजबूती याच्यामुळे मिळते. याच्या मुळामध्ये व्हिनेगर टाकून याचा सॉस बनवतात आणि हा जर सॉस खाल्ला तर बरेचसे आजार आपले जे आहेत ते पूर्णपणे
निघून जातात. तर रोजच्या आहारामधला असणारी ही भाजी जर आपण नियमित खाल्ली तर आपल्याला पूर्णपणे बऱ्याच आजारापासून पूर्णपणे मुक्ती मिळते. तर या शेवग्याचा वापर तुम्ही करा. फक्त एक काळजी घ्या की शेवग्याच्या शेंगा फ्रीजमध्ये ठेवू नका. फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याचे आयुर्वेदिक गुणधर्म कमी होतात आणि चव सुद्धा त्याची पूर्णपणे निघून जाते. तर अशा या शेवग्याचा वापर तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.